केनी सनात ऐसा जानोनी भविष्यार्थ सुग्रीवानी रवीत हनुमंता त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. कोणाचा परिचय द्यायचा असला तर असा द्यावा. मायबाप नात मारलं आईपेक्षा जास्त समाजाची काळजी केली. समाजाची काळजी केली. इथं बरोबर लावले बघा ना सांगायला सुरुवात केली आहे. लावले आता हा राम भक्त आहे. हनुमानजी राम भक्त होणार आहे. हनुमान कोण होणार आहे? राम भक्त. आणि त्याच्यात आज याच्यानं चालत असताना शब्दावर आहे का नाही येणे पण ते चालू जाता मला नाही येत नाही पुढे येतच नाही कशी येत आहे कवा. मग असं जे काय असणार या मार्गाने जाणार आहे. मग एका रामभक्ताच्या संगतीला सुग्रीव जर आला तर काय होईल? ब्रह्मरस निर्माण होईल. ब्रह्मरस निर्माण होईल. म्हणून संगती करीत असताना साधूची संगती करावी असं शास्त्राने तुम्हाला हे दिलं आणि मोदन दिलंय. आम्ही कोणाची संगती करतो आहे का नाही? जोपनाकारने केली एक बायको बसला तिथं. मग आम्हाला तुला काही कळत नाही म्हणल्यावर काही मागं सारून म्हणतो तुला काही कळत मला कळत नाही. पण तिरीच्या टायमाला सगळ्याला कळतं. ह्या तुकड्यात हे तेरा म्हणजे तुम्हाला कळतच नाही. तू माफ आहे का नाही? चला निज माळा देवनी वालीसी इंद्र गेला निज धामासी सुग्रीवानी रवणी हनुमंताजी सूर्य गगनाची पै गेला. बापाचं कामच ते बघा. अगोदर परिचय होता पुन्हा भूमीकडे जातो. मला बाप करा ते म्हटलं बोला वाटतंय पण इथं वेळेचा धाक आहे हो. सगळं ते ती भूतच पाठीमागे लागले. आवरा आवरा आहे का नाही? मग हे परिचय असा आहे. आई कुणाला म्हणावं आणि बाप कोण असतो? आई तिला म्हणावा जी मोठ्यात मोठा गुन्हा झाकून नेती पोरा. तिचं नाव आई. आणि व्यवहार दक्ष बाप. व्यवहारामध्ये मला हरविलं पाहिजे पोरांना असं ज्या बापाला वाटत असेल आणि बापाला जर पोरगा हरवीत असेल तर जगात अजिंक्य. पण आम्हाला तसं नाही वाटत. मग अपमान केल्यासारखं वाटत आहे की नाही? मग या ठिकाणी बापानं एकाला विजयाची माळ घातली एकाच्या बापानं तर दुसऱ्याच्या बापानं हनुमान सारख्याच्या स्वाधीन केलं आणि डोळ्यात पाणी आणून सांगितलं माझ्या वासराला सांभाळ बर का. कशामुळे? त्याला माहित होतं हे मला खायला आलतं. हे काही साधं नाही. म्हणून त्याला डोळ्यात पाणी आणून सांगावं लागलं माझ्या लेकराला सांभाळ. तेव्हापासून मी त्याचा अंगरक्षक आहे राम ना. आणि या ठिकाणी आता कथा भाग काय करते बघू आपण. चक्र सूर्य गेले दोन्ही वृक्षे राजा पुत्र दोन्ही सोय ब्रह्मयाने आश्वासवनी राजधानी त्यात येत. पंचायत म्हाताऱ्यालाच आहे का नाही? म्हाताऱ्यालाच पंचायत सगळी. बघा ना ती दोघं जण देव म्हणायच्या लायकीचे नव्हते पण आता म्हणावं लागतं. त्याने त्यांचं काम केलं. तिथं आपल्या आपल्या ठिकाणाला गेली. गोंधळ ऐकले का कोणी? गोंधळ गोंधळ आईचा ते माहिती असतं. गोंधळी ठाणका जाय काहीतरी ठाणका जाय का असं म्हणतं ना तसं ही गेले ठाणकाला. पुन्हा हे दोन असणारे आणि वृक्षराज त्या दोन्हीला कुठे टाकावा? पंचायत पडली. आता घर बांधावा लागल. पुन्हा ही गायरान काढावा लागल. पुन्हा तिथून झोपडं बांधावा लागल आहे का नाही? तवायची उपजीविका ते त्यांचं सोडून द्या. ते मोठे मोठे आपलं आहे का नाही?
मैलीची सोपी पण वयची अवघड आहे, सांभाळायची अवघड आहे. सगळं करता आलं केलं, अज्ञात अवस्थेत झालं, पण हे 2 लेकरं आता कुठं सोडायचे? ब्रह्मदेवाला पहिली पंचायत, आणि ब्रह्मदेवाने त्यांना एक गाव बसवून दिलं. या ठिकाणी सरपंच गावात तुम्हीच, निवडणूकच नाही, असं त्या गावामध्ये त्यांना केलं. वृक्षे राजासी पिता माता, स्वयमेव विधाता, गेले पुरुषत्व आणले आता, अस्वसिता होय ब्रह्मदेव प्रत्येकाचं दैव नशीब लिहिणारा ब्रह्मदेव. त्याला लिहायला येते पण वाचा येत नाही. पण गेलेलं पुरुषत्व परत मिळविण्यासाठी त्याला प्रयास करावा. संकटात जाऊन मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं आणि ते पुरुषत्व मिळविलं. आणि त्या किष्किंधा शहराची रचनाच अशी केली की त्याला कुबेर सुद्धा टकटक बघत होता. एवढं सुंदर किष्किंधा शहर तयार करून दिलं. आणि त्या ठिकाणी त्याच्या जीवनाचा अनुक्रम सुरू झाला. हनुमानजी प्रभू रामचंद्राला सांगितले, विश्वकर्मा पाचारोनी, किष्किंधा कर विराजधानी, नाना वृक्ष फळे शोभनी, नाना रत्नी रत्ना दे. रामचंद्र भगवान की जय. देवाला देवता असं देवाला देता येतंय, पण देवाकडे कोणी जात नाही. सावकाराकडे जातोय, साहेबाकडे जातोय. अरे देवाकडे जाणं हे दोघांना सोडून खूप काही मिळतंय. हा, किती मिळतंय? हे सगळं मिळतंय. वैभव मिळतंय, राज्य मिळतंय, सगळं मिळतंय, जीवन जगायचं मिळतंय, पण वाट मात्र चांगली असावी, वाटानं जाता यावा. अशा पुढील वाचक संभाजी महाराज गुरुवर्य, रामायणाचे भीष्माचार्य,